मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच राहा. मी पण अगदी मजेत आहे. स्वामींचं नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात. आता तुम्ही म्हणाल सकाळी सकाळी अशी लंकेची पार्वती बनून का उभी आहेस तू? त्याच्यास आता मी आंघोळ करून आलेली आहे. जस्ट मस्त शॉवर घेतलाय छानपैकी, केस हेअर वॉश केलेले आहे. कारण की मुंबईच्या गरमीमध्ये ना इतका घामाने केस हे झालेले होते, तिथे धुवायचेच केस. पण दीदीकडे तुम्हाला माहिती आहे पाण्याचा किती प्रॉब्लेम होता, त्यामुळे वारंवार तिथे केस मला म्हणजे वॉश करता येत नव्हते. सकाळी आता उठल्या उठल्या शॉवर घेतलाय छानपैकी, हेअर वॉश केले मस्त आणि सकाळच्या रुटीनला पण सुरुवात केलेली आहे. तर चला आता इथून पुढचे आपले सगळे नाशिकचे ब्लॉग तुम्हाला बघायला मिळणार आहे, म्हणजे माझं डेली रुटीन बघायला मिळणार आहे. आज दिवसभरामध्ये काय काय करते काय काय नाही ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते. इथून मागच्या व्हिडिओना तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, इथून पुढच्या व्हिडिओना तुम्ही असाच प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा करते. आणि चला आज दिवसभरामध्ये काय काय करते ते तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा, सकाळी सकाळी छानशी आंघोळ झाल्यानंतर पहिले माझं रुटीन असतं ते म्हणजे स्किन केअर रुटीन करणं. स्किन केअर रुटीनमध्ये मी जास्त काही करत नसते, फक्त मॉइश्चरायझर लावत असते चेहऱ्याला. छान चेहरा मॉइश्चराईज करून घेत असते, हाताला वगैरे असं. आणि त्यानंतर सनस्क्रीन लावत असते. तर आता तुम्ही म्हणाल की उन्हाळा आता संपत आलेला आहे, मग सनस्क्रीनची काय गरज आहे ना? तर उन्हाळा जरी संपत आला आहे ना तरी पण सनस्क्रीन हे आपण नेहमी आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायला पाहिजे. कारण की बघा, आपण बाहेर जरी गेलो नाही, उन्हात जरी गेलो नाही, तरी आपण किचन जवळ जातो ना तेव्हा गॅसवरती काम करत असतो. तर मग ती गॅसची जी हीट आहे ती आपल्या चेहऱ्यावरती येतच असते. त्यामुळे आपण सनस्क्रीन हे नेहमी आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायला हवं. आपल्या डेली रुटीनमध्ये ते ठेवलंच पाहिजे. स्किन केअरच्या डेली रुटीनमध्ये सनस्क्रीन हे आवर्जून आपण यूज केलंच पाहिजे. सनस्क्रीन जेव्हापासून मी यूज करते तेव्हापासून मला खरंच चेहऱ्यावरती भरपूरसा असा फरक जाणवायला लागलेला आहे. थोडासा काळपट पडलेला चेहरा होता माझा, तो सुद्धा थोडाफार आता ग्लो करायला लागलेला आहे. मी आधी लावत नव्हते सनस्क्रीन, पण म्हटलं एकदा बघूया यूज करून. तो 2-3 महिने झाले मी यूज करते. जेव्हापासून यूज करायला लागले तेव्हापासून तुम्हाला तर मी ते शेअर केलंच. तर आणि त्यानंतर लिप ग्लो. आता चेहरा तर झालाय मॉइश्चरायझर, पण ना आपले दिवसभर आहे ना होठ पण सारखे कोरडे पडत असतात. आणि मग आपण काय करतो, जिभेने ते ओले करण्याचा प्रयत्न करतो आणि मग जेवढी लाळ आपल्या होठांना लागते ना तेवढे आपले होठ काळे पडत असतात. त्यामुळे मग त्यांना पण मॉइश्चरायझर नरम ठेवण्यासाठी ना लिप बामचा नेहमी वापर करायचा. मी कोणता लिप बाम यूज करते त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, ती नक्की चेकआउट करा तुम्ही. खूप छान असा हा लिप बाम आहे आणि तो मी नेहमीच यूज करत असते. तर आता मस्त असे केस माझे छान धुवून झालेले आणि इतकं छान वाटते केस धुतल्यानंतर ना की बस खरंच बाबा, पाणी जर नसलं ना काय हाल होतात हे मला दीदीकडे गेल्यानंतर खरंच समजलंय. आणि नाशिकला आल्यानंतर माझं ते खळखळतं पाणी, त्यामध्ये माझी आंघोळ, परत कामं, भांडी वगैरे वॉश करणं जरा आता बरं वाटणार आहे थोडंसं. तर आता इथे बघा केस ना थोडेसे कट केले होते, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि केस कट केल्यानंतर थोडंसं असं वाटतंय की जरा जास्तच केस कट झाले की काय माझे असं वाटतंय. पण काही हरकत नाही, आपल्या होम रेमेडीनी माझ्या केसांची वाढ मी चुटकीमध्ये करणार आहे. त्याला काही म्हणजे हेच नाही आहे, त्यामुळे इतकं काही टेन्शन घेत नाही आहे मी. चुटकीमध्ये म्हणजे तुम्ही म्हणाल आज म्हणजे जी रेमेडी ती यूज केली उद्या लगेच तुझे केस वाढले असं काय आहे का? तर असं काही नाही आहे. तर चला, झालंय मस्त आता मी फ्रेश आणि आता मस्त चहा घेणार आहे मी. कारण की मला आहे ना सकाळी सकाळी तर उठल्यानंतर मी त्यावेळेसच मी गरम पाणी घेत असते, पण मला आंघोळ झाल्यानंतर चहाच हवा असतो. कारण चहा माझं एनर्जी ड्रिंक आहे, की काही केल्या तो बंद होत नाही आहे. आणि चहा घेतल्यानंतर मस्त अशी पुढची कामं करायला मी मोकळी असते. तर आता इथे चहा होतोय, तोपर्यंत म्हटलं काय करावं. तर म्हटलं चला, अचानक लक्षात आलं चला आपल्या गॅलरीमधले झाडं काय म्हणतायत ते बघूया. तर चहा उकळतोय तोपर्यंत आले मस्त गॅलरीमध्ये आणि जरा झाडं बघूया. म्हटलं काय रोपांची अवस्था झाली आहे, 10-15 दिवस झाले मी घरी नाही आहे, काय अवस्था झाली बघूया. पण मिस्टरांनी इतकी छान केअर घेतली झाडांची, रोज जाताना पाणी वगैरे टाकणं, थोडंसं ऊन वगैरे दाखवणं, हे सगळं माझ्या प्लांट्सला केलेलं आहे. त्यामुळे प्लांट्सची ग्रोथ मस्त अशी झालेली आहे. मी गावाकडे होते ना तेव्हा मला हेच टेन्शन होतं की माझे प्लांट्स कसे राहतील काय राहतील, कारण की दिवसभर त्यांच्याकडे बघायला कोणी नसतं, सकाळीच फक्त मिस्टर जायचे. पण इथे बघा ना किती छान कळी वगैरे पण आलेली आहे आणि छान ग्रोथ झालेली आहे. आणि एक नवीन मेंबर ॲड झालेला आहे, तो म्हणजे स्नेक प्लांट. आता याला स्नेक प्लांट म्हणतात. तो जसं मोठा होईल तसं समजेलच कसा वाढतोय काय नाही. आणि तुळस वगैरे पण छान ग्रो झालेली आहे.
तर ते बघून जरा मन प्रसन्न झालं, कारण गॅलरीत आल्यानंतर माझी झाडं मी बघते ना त्यावेळेस मला खरंच खूप प्रसन्न असं वाटतं. आणि त्यानंतर मग चहा, वा वा वा, माझी सकाळची सुरुवात इतकी मस्त झालेली आहे ना आजची की काय सांगू तुम्हाला. तर चला आता मस्त असा चहा घेते आणि थोडंसं वेदांसोबत पण वेळ घालवते. आणि मग नंतर काय बाबा आहेच आपलं डेली रुटीन. आता 15 दिवस मस्त आराम झालेला आहे. बहिणीकडे तर काय सांगू तुम्हाला, खूप आराम झालेला आहे माझा. आणि खरंच आता म्हणजे डेली रुटीनमध्ये आपल्या रुटीनमध्ये थोडासा चेंजेस आला ना की आपल्याला कंटाळवाणच वाटत असतं. म्हणजे कंटाळवाणं म्हणण्यापेक्षा रुटीन लागायला थोडासा वेळच लागतो. मला तर लागतो खरंच सांगते, कारण की दीदीकडे तुम्हाला माहिती मी 11 वाजता उठत होते आणि इकडे सुद्धा मला इतकी उशिरा जाग येते ना की बस. रिमोट दे ना चहा पिऊपर्यंतच फक्त पाहिजे मला. अरे नाही आहे रिमोट माझ्याकडे. तुझा एपिसोड चालू आहे म्हणजे रिमोट तूच घेतला असेल ना. अरे तिकडे ठेवलं दे. अरे नाही माझ्याकडं. दे ना. तू माझ्यासोबत तो एक कार्टूनचा एपिसोड. आणि कोणतं कार्टून पाहू तुझ्यासोबत? मोठे पतलू. लाव. थांबा टीव्ही लागतो. पोरांसोबत आपल्याला कार्टून सारखं करावं लागतं. बघितलं ना, मला इतके काम पडले त्याला म्हटलं चहा पिऊपर्यंतच फक्त बघू दे, पण नाही ऐकत. पूर्ण दिसते टीव्ही. इम्पॉसिबल वर्ड सकते ही फोटो किस इम्पॉसिबल करके दिखा देगा. तर हे बघा आता नवीनच वेदांचं त्याच्यासोबत आता मी कार्टून बघायचं. आता मी लहान आहे का बरं कार्टून बघायला, पण त्याची इच्छा म्हणून आता बसले त्याच्यासोबत कार्टून बघायला. कसं आहे मुलांची पण थोडीशी इच्छा, त्यांच्या मनासारखं थोडंसं केलं ना की त्यांना पण जरा बरं वाटतं आणि वेळ दिल्यासारखा वाटतो. नाहीतर मग नेहमी आपल्या मुलांचं हेच म्हणणं असतं की तुम्ही तुमच्याच दुनियेत असतात आणि तुम्ही आम्हाला वेळच देत नाही, तुम्ही आमचं ऐकतच नाही, असं काहीसं त्यांचं चालू असतं. असो चला आता मला जायचं आहे ताईंकडे. इथून पुढचा ब्लॉग आपण ताईंकडे बघूया. हळू 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 मेहंदी पुसेल. हळू ना. काय करते तू? काय करते? ड्रॉइंग काढते. कोणतं ड्रॉइंग काढते? हा हळू हळू हळू. एवढं काय झालं तुला व्हिडिओ काढते म्हटलं. बस 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 शांत बस शांत बस शांत बस. कसलं चित्र काढते? ड्रॉइंग बुक नाही का आणि तुझ्याकडे? ड्रॉइंग बुक नाही आहे? नाही येईल म्हटलं. हो वेदांचं खाली आंघोळ वगैरे बाकी. ही इथं गेली होती मी, ती नव्हती ना म्हणून म्हटलं ताईंकडे जाऊन येते चक्कर. ऐक तर चला आली होती ताईंना भेटायला. म्हटलं ताईंसोबत थोडा वेळ घालूया. भरपूर दिवस झाले ताईंसोबत काही गप्पा गोष्टीच झालेल्या नाही आमच्या ननंद भाऊजाईच्या. पण इथे आल्यानंतर आता तुम्हाला दिसेलच पुढे काय काय चालू आहे सध्या ताईंचं. कागद किती शॉर्टेज आमच्याकडे. इकडे चालू आहे लटकन. सगळे तिनेच काढले. मस्त काढले. केपिटा ही जशी बारीक डिझाईन काढली तेवढीच बारीक काढायची. पण कागदावर नका काढू, हातावर काढा. आणि हे पण सुंदर आलेलं आहे. हे पण छान दिसतंय. हे पण छान आहे बारीक काढलेले. फक्त त्याला काय प्रॉब्लेम म्हणजे होणार आहे की आपण जेव्हा हातावर काढू ना तेव्हा हे मोठं त्याच्यात ते मोठं एवढे काढायचे. एवढे मोठे नाही काढायचे, छोटे छोटे. मेहंदी ड्रॉ आपण किती पण मोठं काढू शकतो. फक्त मेहंदी जेव्हा आपण हातावर काढू ना तेव्हा बारीक काढायची. तर हेच लटकन तू छोट्या फेस मध्ये काढू ना. काढले एक नंबर. मस्त. हर्षदाने काढली. हा ना. वाव गुलाब तर किती छान काढलेत. हे पण तिने काढले. सगळं काढलं. असं बघता आपण असं बघू. तिचा हात बसायला वेळ नाही लागणार म्हणजे.
मग ते दुल्हन काढायची ना तिला बेसिक नाही डॉट हे डॉट नको दिसायला हे केव्हा काम येतात आपल्याला जेव्हा आपण त्याला स्प्रेड करतो ना त्यावेळेला पण आपल्याला जर ब्लँक ठेवायचं असेल ना तेव्हा हे दिसायला नको कारण मी रंगली ना की हे जे रेषा आहेत ना ह्या फेंट दिसतात आणि डॉट दिसतात म्हणजे कमळ चांगला नाही दिसत हे लक्षात ठेवायचं म्हणजे फिनिशिंगसाठी आता याला चेक्स करून चौकोन करून टाकायला म्हणजे त्या चौकोनमध्ये हा कमळ एक डिझाईन बारीक एकदम फिटून असं तर चला माझ्या नंदेकडे मी आले होते थोडासा वेळ त्यांच्यासोबत घालवण्यासाठी बरेच दिवस झाले आम्हाला एकमेकींना वेळच मिळालेला नाहीये पण इथे आल्यानंतर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत आला तर तुम्हाला समजलंच आहे की ताईंनी मेहंदीचे क्लासेस सुरू केलेले पण आवर्जून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी शूट घेण्याचं कारण असं आहे ना की मला ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला एक सजेशन द्यावं असं वाटतं किंवा मी जे शिकले ते तुमच्यासोबत शेअर करावं वाटते ज्याचं झालं असं की आम्ही थोडा वेळ बसलो गप्पा केल्यानंतर त्याच्यामधून मला ताईंनी असं सांगितलं की मी क्लासेस सुरू करणं हे माझ्या अगदी मनी ध्यानी पण नव्हतं मी असंच विचार केला की आपल्यामध्ये जी कला आहे ती इतरांना शिकवलं तर काय म्हणजे प्रॉब्लेम आहे नाही कारण त्यामधून आपल्याला 4 पैसे इन्कम मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे घर बसल्या सो मी फक्त 2 मुलींना सांगितलं आणि त्यानंतर ताईंची मेहंदी शिकवण्याची पद्धत आणि ताईंची डिझाईन्स वगैरे बघून आहे ना ताईकडे 1 नाही 2 नाही तर अगदी ताईंना 2 बॅचेसमध्ये म्हणजे मुली स्टुडंट कन्वर्ट कराव्या लागलेल्या आहेत इतकं छान ताईंचं शिकवणं आहे तर मला फक्त इतकंच सांगणं आहे की आपल्यामधली जी कला आहे तिला बाहेर काढा त्यामधून जो इन्कम आपल्याला जनरेट करता येईल ते आपण बघू शकतो घर बसल्या का होईना आणि एवढं तर आहे की आपण जर जिद्द धरली तर आपण काहीही करू शकतो असं मला वाटतं त्यामुळे मी ताईंकडनं आज ही गोष्ट तर नक्की शिकले की मेहनत करत राहूया सक्सेस आपल्याला एक ना एक दिवस नक्की मिळेल आणि सक्सेस असा मिळतो ना की आपल्या मनी ध्यानी सुद्धा नसतं आपल्याला ती गोष्ट पण मिळून जाते असं मला वाटतं आणि ही ताईंकडनं मला खरंच छान ही गोष्ट शिकायला मिळाली सो कसा वाटला आजचा व्लॉग तुम्हाला आय होप आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ